आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभर महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. पूर्वीच्या काळात महिलांना शिक्षण, रोजगार आणि स्वातंत्र्य यासारख्या अनेक मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात होते. परंतु काळ बदलला, समाजाची विचारसरणी बदलली आणि आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवत आहेत. आज महिलांनी शिक्षण, विज्ञान, उद्योग, राजकारण, क्रीडा, संरक्षण आणि अवकाश संशोधन अशा सर्व क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळवले आहे. आपल्या देशात अनेक प्रेरणादायी महिला होऊन गेल्या. महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देत महिलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. राजकारणात देशाचे नेतृत्व करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी जगाला दाखवून दिले की महिला देखील कठोर निर्णय घेऊ शकतात आणि देशाचे नेतृत्व करू शकतात. अवकाश क्षेत्रात भारताचा तिरंगा उंचावणाऱ्या कल्पना चावला यांनी तरुणांना मोठी प्रेरणा दिली. तसेच बॉक्सिंगच्या क्षेत्रात जगात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मेरी कोम यांनी चिकाटी आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण घालून दिले. मित्रांनो, आजच्या काळात महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करणे ही काळाची गरज आहे. शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर महिला आज कोणतीही उंची गाठू शकतात. समाजाच्या प्रगतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही समान महत्त्वाचे आहेत. महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि समान संधी देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. चला, या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. महिलांचा आदर करूया, त्यांना समान संधी देऊया आणि त्यांच्या स्वप्नांना पंख देऊया. ह्याच शब्दात मी माझे मनोगत समाप्त करतो. धन्यवाद. जय हिंद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसाल आत्तापर्यंत सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन पर्चेसिंगसाठी लिंक देण्यात येत आहे. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही परचेस करू शकता आणि ते खात्रीलायक आहे. धन्यवाद. थँक्यू.